नमस्कार. डी 24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. मुंबई आग्रा हायवे जवळ असलेले धुळे जिल्ह्यातील पूर्ण गुरुद्वारा आहे. आपण सर्वात पहिले बाबा धीरज सिंग यांच्या समाधीकडे जाऊया. तुम्ही बघू शकता बाबाजींची समाधी या ठिकाणी आहे आणि अवघे या समाधीला 5 ते 6 महिने झाले. तुम्हाला माहिती असेल मीडियामध्ये एक हा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण झाला होता की बाबांची हत्या करण्यात आली होती. पण बाबांचं एक स्वप्न देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होतं की धुळे जिल्ह्यामध्ये देखील झाला पाहिजे होता आणि ती सुख सुविधा झाली की नाही. कारण बाबाजींचं स्वप्न देखील असंच होतं की असा गुरुद्वारा या धुळे जिल्ह्यामध्ये असला पाहिजे तर त्यांना जे येणारे गोल्डन टेम्पल वरून जे येणारे लोक जे नांदेडला जाणारे ते धुळे वाहून जातात. कारण हायवे क्रमांक 3च्या माध्यमातून ज्या वेळेस ते जातात तर धुळे जिल्ह्यातला हा मोठा गुरुद्वारा असेल त्या लोकांच्या सुख सुविधेसाठी बाबाजींनी या ठिकाणी जे सर्वात पहिलं स्वप्न बघितलं होतं ते जे शौचालय असेल, महिलांसाठी असेल, आणि इतर गावाचे लोक असेल त्यांच्यासाठी बनवण्यासाठी बाबाजींनी आपले जे या इथले जे भाविक आहे त्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण बनवलं. आणि इथल्या गुरुद्वाराच्या परिसरामध्ये इथले जे शीख बांधव आहे त्यांनी ही संपूर्ण मदत केली आहे. हजारो लोक जरी या गुरुद्वारामध्ये आले तर त्यांना अनेक ठिकाणी असं असतं की राहण्याची सुविधा नसते. पण बाबा धीरज सिंगच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं हे देखील एक स्वप्न होतं की लोकांना राहण्यासाठी एक सुविधा असली पाहिजे. या ठिकाणी एअर कंडिशन, या ठिकाणी राहण्यासाठी रूम आहेत, बाबाजींच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले. आणि त्यांच्यानंतर हे तुम्ही बघू शकता या संपूर्ण गुरुद्वारा परिसरामध्ये विकासाचे काम मोठ्या प्रमाणामध्ये स्वतः हॉल या ठिकाणी बाबांच्या माध्यमातून करण्यात आला होता. बाबांचं शांत झाल्यानंतर त्यांची जी गादी गुरु गादी त्यांचे छोटे भाऊ ते देखील आपल्या सोबत आहेत. त्यांनी या ठिकाणीची गादी हे केली. त्यानंतर किती विकास कामं झाले, कारण जिल्ह्यामध्ये असेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल हे बाबाजीच्या देहांतानंतर त्या गुरुद्वाराचं नेमकं काय झालं असे प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. आपण या ठिकाणी जरा हिंदीमध्ये जाणून घेऊया कारण बाबाजींना मराठीचा थोडा प्रॉब्लेम असतो. बाबा क्या कहेंगे आप यहाँ बाबा धीरज सिंह जी के आप छोटे भाई है और आप इन्हें यहाँ की गद्दी संभालिए, क्या कहेंगे आप? सबसे पहले तो गुरु की फतेह है जो खालसे की प्रवान करने का। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। जो गुरुद्वारा गुरु नानक साहब जी धुले आप पत्रकार साहब आए हो तो आपने देखा है सभी जो निरंतर श्रीमान संत बाबा धीर सिंह जी महाराज उनकी जो चलाई हुई गुरुद्वारा की सेवावां है वो गुरु की कृपा द्वारा उसी तरह चल रहे हैं। संत बाबा धीर सिंह जी महाराज ने जो इधर नया टॉयलेट बनाया, बाथरूम बना है, उन्होंने शुरुआत की सी गुरु की कृपा का सदका, उनकी दृष्टि का सदका हो। अब जो गुरुद्वारा जो बाथरूम है वो संपूर्ण हो गए तो वो उनका उद्घाटन भी हो गया और वो संगतों के लिए अब समर्पित कर रहे हैं। तो संगत यात्रा के लिए आती है, उसको इसने नहाना धोना है जो भी उतरा है वो जाते हैं। तो बाबा जी ने लेकिन थोड़ी साफ सफाई थी, नए गद्दे चेंज किए हैं, चादर चेंज की हैं, इस तरह चेंज किया है। थोड़ा मोटा जैसे वो बिल्डिंग है उसमें पेंट होने का था वो भी गुरु की कृपा द्वारा वो पेंट हो चुका है। अब सेवाएं चल रही हैं, जो जो थोड़ा रहता है वो हौली हौली कंटिन्यू चल रहे हैं, कर रहे तो हैं। भाई यहाँ सत्संग समारोह का क्या चल रहा है अभी सदा फिलहाल? वो तन तन साहब श्री गुरु अर्जन देव साहब महाराज जी की जो शहादत का दिन है वो 18 जून का है। तो पहले ही 21 दिन, अब 28 मई को जो संगत है वो शाम को 4 बजे से 6 बजे तक श्री सुखमनी साहिब के पाठ होते हैं, कीर्तन होते हैं। हम भी कथा कीर्तन में हाजिरी भरते हैं और आज 12वां दिन है। और बाहर गांव से पंजाब से लोग आते हैं। अभी जो गुरुद्वारा में जो लंगर वगैरह होते हैं उसकी सुविधा अभी कैसी है? हाँ, वो जो संगत हजूर साहब आ रही है, जा रही है यात्रा के लिए, कहीं भी जा रही है, शिरडी जा रही है, इधर जो धर्म स्थान है उनको लिए ये खास प्रबंध किया है। गुरु के लंगर का 24 घंटे लंगर चलता है। जो महापुरखा ने 1965 से चलाई है, लड़ी चल रही है 84 की, वो भी लगातार चल रही है, खंड पाठ चल रहे हैं। और तो बाबा जी का जो सपना था कि यहाँ गुरुद्वारा में हर सुख सुविधा हो, आपके माध्यम से अभी क्या कहेंगे आने वाले दिनों में क्या क्या सुविधा इस गुरुद्वारा में रहेगी, जाके धुलिया गुरुद्वारा का नाम पूरा महाराष्ट्र में हो जाए, क्या कहेंगे? वो तो देखो, आपको मैं पहले बता रखा हूँ कि महापुरखा ने भी बहुत बड़ी संगत की सहयोग से और संगतां की सुविधा दिलाई। जो बिल्डिंगें बनी हैं वो सब जो सभावां पहले भी चल रही हैं ने, अब भी जो जो आगे गुरु कृपा करेगा, जिस तरह किसी भी चीज की लोड़ेगी। हत्या के बाद में पूरे महाराष्ट्र में एक
लहर सी आ गई थी। क्या कहेंगे आज तक कि वो आरोपी के बारे में क्या कहेंगे और इसके आगे उस चीज में क्या निर्णय हुआ, क्या कहेंगे? वो ऐसे है ना, देखो बाबा जी का जो पीछे मर्डर हुआ वो सोच समझ के किया गया, और जो बाबा जी की प्रॉपर्टी के लालच में किया है, जो उनका चेला था रणवीर सिंह, उसने सब सोच समझ के किया है। जो उसको बंदा है जो जेल में है, उसको खैर किया उसने। और मैं तो कह रहा हूँ महाराष्ट्र सरकार से भी सही जो जांच है, जो सीआईडी चल रही है, वो सही तरीके से सीआईडी जांच होए, जो सच का सच मिल जाए संगत को। हमको भी ये उम्मीद है सरकार से भी, जो बंदा पकड़ा जेल में है वो, और उसको भी पूछताछ की जाए, उससे पूछताछ नहीं की। और सीआईडी वो भी जो प्रॉपर काम कर रहे हैं, वो भी हम उम्मीद करते हैं वो सच्चे हृदय से करें और संगत को न्याय और हमको न्याय दिलाएं। और एक बात और है, जो संगत को गुमराह करने के लिए फेसबुक पे, यूट्यूब पे जो गुरुद्वारा का ग्रुप बनाते उस पे गलत कमेंटबाजी कर रहे हैं, मैं उनको भी कहता हूँ भी समय से सचेत हो जाओ। वो परमात्मा की जो लाठी है वो खड़का नहीं करती। हम उसको भी कहते हैं, विनती करते हैं भी वो भी अपनी हरकतों से बाज आ जाए। और जो गुरुद्वारा का ग्रुप असो हे तो बनवतात आणि 24 तास या ठिकाणी ही जी भट्टी ही सुरी असते आणि आपण हे लंगर ज्यानंतर हे झालं, स्वयंपाक झाल्यानंतर नेमकं लोक बसतात कुठे हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेऊया। ठीक आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी जर नंतर जे लोक येतात 50 ते 60 लोक या ठिकाणी लंगरसाठी बसतात, जेवणा वगैरे साठी, आणि ती सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलं। ज्यांनी आपलं भोजन केलं त्यानंतर या ठिकाणचे जे भोजन देतात आणि त्यानंतर आपल्या भोजनाची जी थाळी असेल ती त्या ठिकाणी धुतली जाते आणि स्वच्छ केली जाते। हा तो एक पार्ट आहे, ते ज्या ठिकाणी 50 ते 60 लोक या ठिकाणी आपले भोजन करतात। तुम्ही बघू शकता या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी भजन एक कीर्तन हे चालू असतात आणि गुरुचा पाठ या ठिकाणी कंटिन्यू असतो। हे जे गुरुद्वारा आहे या ठिकाणी जे साहेबजी आहे त्यांचा पाठ या रात्र दिवस या ठिकाणी 24 घंटे या ठिकाणी चालू असतो। हे ते स्थान आहे धुळे जिल्ह्याचं, तुम्ही बघू शकता। ओके, तुम्ही बघू शकता 2 ते 3 महिने अगोदर जेव्हा वेळेस बाबाजी होते त्यांनी हे देखील याचं उद्घाटन नेटकच केलं होतं। या उद्घाटनाच्या वेळेस अनेक जिल्ह्यातील मोठे मोठे लोक या ठिकाणी आले होते। आज तसाच आज आपण या ठिकाणी जे गुरुद्वारामध्ये जे बाबा धीरज सिंग त्यांच्यानंतर जे झालेले काम आहे, विकास कामं, ते झाले की नाही झालं असा प्रश्न अनेक शीख बांधवांमध्ये निर्माण झाला होता, अनेक लोकांमध्ये निर्माण झाला होता। बाबाजींची गद्दी पुन्हा तशीच राहील का आणि याला पुन्हा एकदा धुळे गुरुद्वाराचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल का असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता। परंतु या गुरुद्वारामध्ये आपण संपूर्ण सर्वे केलाय आणि बाबाजी नंतर त्यांचे जे बंधू आहे त्यांनी देखील हे धारणा आपल्या हातात घेतली आहे आणि धुळे जिल्ह्याचा गुरुद्वारा हा पुढे वाटचालीसाठी सुरू आहे असं देखील या ठिकाणी दिसतंय। आणि तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामधील असेल, भारतामधील असेल, अनेक लोकांनी धुळे जिल्ह्यातील गुरुद्वाराला यावं, त्यांना भेट द्यावं आणि त्या माध्यमातून या गुरुद्वाराचा देखील आनंद घ्यावा। कॅमेरामॅन निलेश डोलेसे, जॉनी पवार, डी24 तास चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।